पुढची बातमी परभणीहून। परभणीच्या जिंतूरमध्ये भाजपच्या नेत्या मेघना बोर्डीकर आणि राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला। त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकारी मोठा ताफा घेऊन विविध मतदान केंद्रांवर जात आहेत। सध्या जिंतूरमधील सर्वच मतदान केंद्रांवर तणावपूर्ण शांतता आहे। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। परभणी जिल्ह्यातील 7 नगर परिषदांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे। 1:30 वाजेपर्यंत 7ही ठिकाणी जवळपास कुठे 33%, कुठे 43% असं सरासरी जर बघितलं तर एक 33 ते 40% दरम्यान मतदान झालेलं आहे। आणि आपण बघू शकतो की आताही मोठ्या प्रमाणावर ज्या आहेत मतदान केंद्रांवर रांगा आहेत। मी सध्या जिंतूर शहरातील एका मतदान केंद्रावर आहे आणि इथं मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या मतदान करण्यासाठी रांगा आहेत। काही ठिकाणी कुरबुरी होत आहेत, काही भांडणं होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये, तणावपूर्ण परिस्थितीमध्ये इथं निवडणूक होत आहे। आपल्यासोबत उपविभागीय अधिकारी सर, कशा पद्धतीनं मतदान प्रक्रिया सुरू आहे जिंतूर शहरामध्ये? जिंतूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत एकूण 12 प्रभागात निवडणूक होत आहे। 44 मतदान केंद्र असून 41,800 मतदार आहेत। 1:30 वाजेपर्यंत 42.90% मतदान झालेलं आहे। मतदार उत्साहात मतदान करत आहेत व सर्वकडे शांतता आहे। 5:30 वाजेपर्यंत मतदान चालू राहील। 5:30 पर्यंत जे लाईनमध्ये राहतील त्या मतदारांना मतदान करता येईल। त्यामुळे माझी सर्व मतदार बांधवांना विनंती आहे की आपण उत्साहाने मतदान करावं, निर्भीडपणे मतदान करावं। काही ठिकाणी वादावादी भांडणं होत आहेत, कशा पद्धतीनं सगळं मॅनेजमेंट चालू आहे? सर्व ठिकाणी एकदम कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली या दृष्टिकोनातून पुरेपूर बंदोबस्त माननीय पोलीस अधीक्षक श्री परदेशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि सगळ्या ठिकाणी व्यवस्थित मतदार करत आहेत। तर हे स्वतः उपविभागीय अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, जिंतूर शहरातील सर्व मतदान केंद्रावर जात आहेत। काही ठिकाणी कुरबुरी चालू आहेत, वादावादी आहेत, हाणामाऱ्या होत आहेत। पोलीस सर्व परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात ठेवून आहेत। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, जिंतूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।